ओम शांती. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. बोलो भारत माता की. भारत माता की. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे. मातरम. आज आमच्या तासगाव नगरीमध्ये गणपती बाप्पाच्या या प्रांगणामध्ये हिंदू एकता एक खूप सुंदर संमेलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि सर्वच जण आपण भारतवासी, स्वर्गवासी, स्वर्गामध्ये राहणारे, देवी देवता तुल्य स्वर्णिम भारत घडवणारे आहोत. ही संकल्पना कुठेतरी विसरत निघालेली आहोत. आणि म्हणून आज ही जागृती आणण्यात येत आहे. धर्म याचा अर्थच आहे धारणात इति धर्म. हा जे धारण केलं जातं तो धर्म आहे. सर्वप्रथम आपण स्वतःला ओळखणं महत्त्वाचं आहे. आपण एक एनर्जी आहोत, पॉईंट ऑफ लाईट आत्मा आहोत. आणि आत्म्याचा धर्म आहे शांती आणि पवित्रता. या धर्मामध्ये आपण जेवढे स्थित राहू तेवढी दुनियासुद्धा शांत होत जाईल आणि पवित्र बनत जाईल. स्वधर्म सुखाय परधर्म दुःखाय म्हटलेला आहे. आपला स्वतःचा धर्म हा आपल्याला सुख देतो आणि परधर्म हा दुःख देतो. देहाचे जेवढे काही धर्म आज आहेत, हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, बौद्ध आहे, हे सर्वच धर्म आज या भारत देशामध्ये एकोप्यानं नांदत आहेत. परंतु सर्वच जण, जसा माझा धर्म श्रेष्ठ आहे बाकीचे पण धर्म श्रेष्ठ आहेत, परंतु केवळ माझा धर्म श्रेष्ठ आहे असं प्रत्येकानं जर म्हणत गेलं तर कुठंतरी अशांती निर्माण होते. आणि म्हणूनच साक्षात भारत भाग्य विधाता सत्यम शिवम सुंदरम परमपिता परमात्मा शिव या धर्तीवर 1936 साली अवतरित झालेले आहेत. आणि ते सांगतात पश्चिम भारत एकेकाळी लक्ष्मीनारायणांची राजधानी होता. संपूर्ण विश्वावरती राज्य करणारा भारत अविनाशी खंड आहे. आणि या भारतवासी जे भारतवाले आहेत आपण जे विसरून गेलेले आहोत, आता पुन्हा एकदा आपण स्वतःला ही स्मृती देऊया. शेर का बच्चा शेर होता है, टायगर का बच्चा टायगर होता है, लॉयन का बच्चा लॉयन होता है. आणि ही स्मृती जेव्हा आपण आपल्या बुद्धीमध्ये ठेवू की मी साधारण नाही आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कुळामध्ये जन्माला आलेला किंवा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मी जन्माला आलेला आहे, तर केवळ घोषणा देऊन उपयोग नाही आहे, तर शिवाजी महाराजांना आपल्या रक्तामध्ये उतरणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये, मेडिकल असू दे, इंजिनिअरिंग असू दे, तुमचं शेतकरी फील्ड असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये जर आम्ही प्रामाणिकपणा ठेवला, सत्यता ठेवली, भ्रष्टाचार बंद केला, तर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा श्रेष्ठाचारीचे रामराज्य आम्हाला आणायचं आहे. ते येणार. 100% रामराज्य भारत बनणार बनणार आणि बनणार. कारण बनण्यासाठीच परमात्मा शिव ह्या धर्तीवर आलेले आहेत. तुम्हा आम्हा सर्वांना राम राज्यामध्ये घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. मग पुन्हा एकदा ते देवी देवतांचे मूल्य, दैवी गुण आपल्यामध्ये जोपासणं अतिशय गरजेचं आहे. मी सर्व बंधू आणि भगिनींना या ठिकाणी आवाहन करते, आपण माउंट आबू राजस्थान या ठिकाणी जे परमात्मा स्वतः कार्य करत आहेत हे पाहण्यासाठी अवश्य या. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना, आणि आपण जे आपल्या ह्या हिंदू धर्मामध्ये आधी सनातन देवी देवता धर्मामध्ये आपण जे जन्माला आलो, आपलं एक खूप मोठं हे सौभाग्य आहे. आणि म्हणून भारत देशामध्ये, भारत देश की महिमा महान, इसमें आते स्वयं शिव भगवान. बाकी कोणत्याही देशामध्ये परमात्मा येत नाही. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, जेव्हा जेव्हा या भारत भूमीमध्ये धर्माची ग्लानी होते तेव्हा परमात्मा या धर्तीवरती येतात आणि अधर्माचा विनाश करतात आणि सतधर्माची स्थापना करतात. आणि ते करण्यासाठी परमात्मा आलेले आहेत. आज आम्ही जवळजवळ 30 करोड भाऊ बहिणी ह्या ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये 140 देशांमध्ये, बाहेरच्या विदेशामध्ये सुद्धा जर आमची संस्कृती ही जोपासत असतील तर आम्हाला हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देते आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवते. भारत माता की. ओम शांती. फोटो काढ.